तर मित्रांनो, आम्ही आता एकविराला जायला निघालेलो आहोत. आता आम्ही स्टेशनला चाललेलो आहोत, विरार स्टेशनला. तिकडून डायरेक्ट लोणावळा असं मला वाटते. तर बघू पुढे काय होते. आता आम्ही इकडे ओलांड्यावर गॉगल घ्यायला थांबलेले आहेत. तर मस्त मस्त गॉगल दिसतात, ते बघायला लागलेले आहेत. आता आमची काहीतरी 11ची ट्रेन आहे, ती पकडतील आणि डायरेक्ट लोणावळा. तसं तर मी पण पहिल्यांदाच चाललेलो आहे ट्रेनने लोणावळ्याला. तर मित्रांनो, आम्ही आता विरारची ट्रेन पकडून डायरेक्ट दादरला आले आहेत. आता दादरवरून डायरेक्ट लोणावळ्याला जायचा विचार चालू आहे. तर बघू काय होते. तर मित्रांनो, आता आम्ही दादरवर आलेले आहेत स्टेशनवर. ट्रेनची वाट बघत आहेत. बघू शकतात सगळे थांबलेले आहेत. तर सगळे म्हणजे आम्ही 5 जणच आहेत. एक अंकल इकडे. बघू पुढे काय होते. त्या स्टेशनवर आम्ही उभे आहेत. ट्रेन बघायला लागली इकडे. इथे पोचल्यावरच आम्हाला बॅड न्यूज भेटलेली आहे, ती म्हणजे 1 तास ट्रेन लेट येणार आहेत. सर्वजण कंटाळलेले आहेत. बघू शकता 5 नाही तर 4 ट्रेन आमच्या समोरून गेल्या, पण आमची ट्रेन तर येतच नव्हती कारण की ती लेट होती. तसं बघायला गेलं तर आमचे 2 ग्रुप डिवाईड झालेले आहेत. पहिला ग्रुप म्हणजे यो आमचा आणि दुसरा ग्रुप गाडीने येणार आहे. तर ते आमच्या पुढे आहेत काहीतरी, आम्ही पाठी आहेत. पण आम्ही लवकर पोचू त्यांच्यापेक्षा, ही आम्हाला खात्री आहे. तेवढ्यात गाडीतल्यांचा व्हिडिओ कॉल आला, तर हे अंकल त्यांना नाचून दाखवायला लागले बसल्या बसल्या. मग अंकलनी आमची खाण्याची सोय केली. मग सगळं पिलं आणि असेच टाईमपास करत बसलेलो आहे. थांबल्या थांबल्या आम्ही ट्रेनचं प्रेडिक्शन बघतच बसलेलो, कारण ट्रेनचं काय होईल बोलता येऊ नाही शकत. 10-15 मिनिटांनी जी ट्रेन 1 तास लेट होती ती आली आणि आमच्या मनाला बरं वाटलं, कारण आम्ही येड्यासारखे फिरत होते. असं वाटत होतं आम्ही इकडे मार्केटमध्ये फिरतात. ट्रेन बघताच आम्ही पुढे जायला निघालो, कारण की आम्हाला पुढच्या डब्यात बसायचं असतं, कारण की स्टेशनच्या जवळ उतरतात त्या पुढच्या डब्याने आणि जास्त चालायला पण नाही लागत. मग फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो. लोणावळ्याला जाताना आम्हाला काहीतरी 4 का 5 बोगदे लागले. त्याच्यातले काहीच बोगद्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत. थोड्याच वेळात ही ट्रेन जशी बाहेर पडली तेव्हा वातावरण इतकं सुंदर झालेलं, कारण की पाऊसही पडलेला होता. त्यामुळे सगळं हिरवं हिरवं झालेलं आणि डोंगर पण किती चमकत होते. इथे माकडं जाम असतात, आम्हाला दिसले नाही म्हणून, नाही तर असतात.
आम्ही आता लोणावळा स्टेशनला उतरलेले आहेत. एक दोन तीन बघू शकतात आम्ही एक्सलरेटरने आलेलो आहेत. अंकल लिफ्टने आले 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 अंकल आले अंकल आले अंकल आले अंकल आले. आत्ताच आमची ट्रेन आली. आम्ही आत्ताच मित्रांनो आता रिक्षा पकडायला लावलेली आहे. बघू काय करतात. आत्ताच आम्ही पोचलो कारल्याला. बसाल आम्ही खालून चाललेले आहेत. खालून रिक्षावाला मागे बसलेला आहे. रिक्षावाला मागे. आमची 1 तास गाडी लेट झाली ना. शुद्ध महेश मासली राडा केला बोलता आम्ही जामून इथे. हा बाबू हे पप्पाला शिकी घ्या. मगनलाल हे मगनलाल घे. याला घे याला घे मगनलाल. नंतर येता ना उद्या फेमस आहे तो सगळ्याकडे. बघ तुला इकडे पोहोचला का बघ. मगनलाल A1 मध्ये गाडी. हा तिकडे गेला बघ. आपल्याकडे मंगळवार मंगळवार शुक्रवार शनिवार मंगळवार इथे मगनलाल सर्व. आपण A1 मध्ये जायचं चिकी घ्यायला. A1 आपण गेले त्यापर घ्यायची का? कोणती धुरा मानव धरा. सुंदरा मानव धरा. काय पेट्रोल टाकायला गेला. कपलं पेट्रोल मग ठेवीला काय टाकून आलता तो. करा ठेवीला. बघू शकता टोलवर बसले. टोलवर बसलेले आहेत. दारू चेक. रिक्षाला फ्री आहे म्हणून सोडलं सर. चेकिंग चालू आहे. चेकिंग. घरा गुड मॉर्निंग दिली आता. कोणती दिशाची दिशानं घराचा हेलिकॉप्टर मध्ये लेट नसते ना. मस्त बस. एवढ्याला फिरत असते. मावश्या आमचा मावशा गेला. पण आम्ही दही वडे घेतल्यात. कोंबडा कोंबडी घेतले. कोंबडे घेतल्यात. आम्ही आमचं फोन आम्हाला विचारलं काय जेवले का तू. हा स्वतः जेवली. मला स्वतः जेवली पण आम्हाला एक शब्दाने विचारलं कोणी. फोन ठेव. ठेव फोन. ओ भाभी आवाज कर. एक मत की बोलून आवाज कर. आवाज केला पाहिजे. काय आवाज असेल आता ते आलं त्याचं घे. हा ते बघ हे जय भवानी.
स्पेशल कडक कॉफी काय खाणार आहे तुम्ही लोकल बोला मी काय खाणार आहे वडा सांबार चिकन प्लेट लगेचच पोचून आम्ही रूम शोधायला लागलो. बघतात तर काय वरमाईने गेलेले आमच्या. बाईक नेला तर कधी पोरं बघून काम शूटिंग आता काय भांडी कसं लावतो बघ तू भांडी कसं लावतो आम्ही नंतर खूप शोधल्यानंतर आम्हाला एक रूम भेटला. तर सगळं सामान उतरवायला लावलेलं. सर्व सामान उतरवल्यानंतर आम्ही जेवणाचं काय ते बघायला सुरुवात केली. बघू शकतात गाडी आलेली आहे. काय आणायला गेलेली बर्फ आणि थंड आणलेला आहे. हो दर्शी इकडे. मंडळी आलेली आहेत सगळी. तुला इकडे येऊन कसं वाटते? कसं वाटते इकडे आल्यावर? बरं वाटते म्हणजे केवढं बरं वाटते? जाम का मजा येते का? बा आपण उद्या सकाळी कुठे चालले? डोंगरवाड्यात चालले का डोंगरावर चालले? ब्लॉग मध्ये टाकण्यासाठी तिच्याशी 12 जाम जाम मस्ती चालू आहे. याची जाम मस्ती चालू आहे. कसा पण कचरा टाकतात ते. पकडायला आले पकडण्याचं टेस्ट एवढं बरोबर आहे ना रे. चप्पल लपवली का रे? यांनी चप्पल लपवली बायलेनी. वाट लागली किती मिनिटं झाली खोलायला लागलेले? आजीला निघून द्यायच्या. जावं त्या आजीला नेऊन दे. आताच गॅसचं लावलेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे वरती. ईशा दीदीची चप्पल लपवलेली आहे. काय करायला चाललं रे आपण? असेच हो आजीबाई आपल्याला आखली. त्यास धन्यवाद धन्यवाद. पण केस उचलायला बाहेर तयारी करायला ये चल. चाललेलं आहेत आम्ही शोरूममध्ये. काय रे भेटली का चप्पल?
चप्पल लपवलेली ती गायब झाली. चल किती पार्टी चालू आहे? सेपरेट पार्टी आहे का? सेपरेट पार्टी आहे काय ना? जाम खाल वाटते. काय खोटं बोलतो काय? Rich.